आपली जी राजधानीचा गड आहे दुर्गेश्वर रायगड, या एवढ्या मोठ्या गडाच्या संरक्षणासाठी अर्थातच सैन्यबळ तितकं लागणार आहे आपल्याला. आणि हे सैन्यबळांसाठी त्यांचं प्रशिक्षण आणि त्या सैन्यबळाची जी राखीव फौज आहे ती त्यांचं प्रशिक्षण सगळं ह्या ठिकाणी होत असते. मे 1818 रोजी इंग्रजांनी हल्ला करून हे दारुगोळा कोठार पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं. बोरूची झाडं इथे सुद्धा आहेत आणि खाली सुद्धा आहेत, खाली जास्त प्रमाणात आहेत, नजरेस पडतात. आता ह्या बोरूच्या झाडाचा वापर आपल्या राजधानी या गडावर मोठ्या प्रमाणात कागदोपत्री व्यवहार व्हायचा आहे. आणि ह्या कागदोपत्री व्यवहारासाठी ह्या बोरूच्या झाडापासूनच लिखाण केलं जायचं. तर आपण जगदीश्वराच्या मंदिराकडनं थोडं मागे आल्यानंतर आपण महाराजांची समाधी करतो आणि समाधीच्या मागच्या बाजूला आपल्याला काही या वास्तू बघायला भेटतात, ज्या की माझ्या मागे उभ्या आहेत. या ज्या वास्तू आहेत ना, बाराकी. आता बाराकी म्हणजे काय, हे जे लष्कर विभाग आहे जी वास्तू आहे त्यांना बाराकी असं म्हटलं जातं. आता इथे प्रामुख्याने टोटल 7 बाराकी आहेत. आता इथे 2 बाराकी आहेत, 3 आपल्या काळा हौद जे की त्या साईडला आहे, तिकडे आपण जाणार आहोत नंतर. आणि 2 बाराकी आहेत त्या जो दारुगोळा कोठार आहे तिकडे भवानी टोकाकडे, तिकडे आपल्या 2 बाराकी आहेत. तर बाराकींचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो, जे की आता आपली जी राजधानीचा गड आहे दुर्गेश्वर रायगड, या एवढ्या मोठ्या गडाच्या संरक्षणासाठी अर्थातच सैन्यबळ तितकं लागणार आहे आपल्याला. आणि हे सैन्यबळांसाठी त्यांचं प्रशिक्षण आणि त्या सैन्यबळाची जी राखीव फौज आहे ती त्यांचं प्रशिक्षण सगळं ह्या ठिकाणी होत असते. आता ज्या बाराकी आहेत ह्या प्रामुख्याने इथे आणि इथे 2 बाराकी आहेत. आता आप्पा परब यांच्या मते जी आपल्या उजव्या हाताला जी बाराकी आहे ती शस्त्रसाठ्यासाठी वापर त्याचा केला जातो, शस्त्रगर असं यांचं म्हणणं आहे. पण गोपाल चांदोरकर यांचं असं म्हणणं आहे की ते स्वतः आर्किटेक्ट आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही बाराकीच आहेत आणि ह्या दोन्ही आपण या ठिकाणी लष्करी विभाग आपलं असं तैनात होतं. आणि थोडा पण हा जो रस्ता गेला आहे पुढे, हा चालला आहे थेट भवानी टोकाकडे. तर आपण आता भवानी टोक पुढे जाऊन बघूया, तिकडे पण आता आपल्याला 3 बाराकी बघायला भेटतील. आणि त्या साईडला आपला एक काळा हौद आहे, तो पण आपण बघून घेऊया. चला. तर आपण त्या 2 मुख्य बाराकी ज्या बघितल्या आपण जगदीश्वराच्या मागे, तिथून आपण थोडं पुढं आल्यानंतर आपल्या इथं अजून काही 2 बाराकी आपल्याला बघायला भेटतात. इथे एक आणि इकडे एक, ह्या ज्या बाराकी आहेत. आता इथं नक्कीच आपलं लष्करी सैन्य तैनात असेल आणि त्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी इथे एक हौद आहे, ज्याला काळा हौद असं म्हटलं जातं. आता काळा हौद का, तर समोरच आपल्याला काळ नदीचं खोरं आहे आणि त्या काळ नदीच्या खोऱ्याच्या अंशावरनं त्याचं नाव काळा हौद असं ठेवण्यात आलं आहे. आणि जो इथं जो खाली आहे काळा हौद आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते इथल्या सैनिकांना आणि आपल्या लष्करी विभागातल्या मावळ्यांना ते पाणी पिण्यासाठी वापरत असते. आता इथून आपण दारुगोळा कोठाराकडे जाणार आहोत. त्या साईडला अजून आपल्याला काही बाराकी बघायला भेटतील आणि तिथून आपण पुढे भवानी टोकाकडे जाणार आहोत. चला. आपण काळा बाराकी आहेत त्या 3 बाराकी त्या भवानी टोकाकडे आलो आहे. या साईडला आपल्याला इकडे एक बाराकी दिसते आणि एक्झॅक्ट माझ्या मागे इथे एक बाराकी आहे. या 2 बाराकी तर अजून एक आहेत. आणि इथूनच आपल्याला थोडंसं पुढे गेलं की आपल्याला दारुगोळा कोठार लागणार आहे. लष्करी विभाग आणि तिथल्या 7 बाराकी या बघून आपण या मार्गे असा इकडं भवानी टोकाकडे आपण आलेलो आहे. इकडे आपल्याला 2 वास्तू बघायला भेटतात ज्या की पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. मे 1818 रोजी इंग्रजांनी हल्ला करून हे दारुगोळा कोठार पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं. ह्याचे काही अवशेष आपल्याला इथं बघायला भेटतात, जे की इथं आहे. चौथऱ्याचा भाग आपल्याला बघायला भेटतो. आता ही जी जागा आहे ती आपण जी बारकाईने बघितलीत तर ही उंचवट्यावर आहे. तिथं उंचवट्यावर असण्याचं कारण एकमेव असं आहे की या ठिकाणी पर्जन्य काळात जो पाऊस पडत असेल किंवा काही दुसरं काय पडत असेल त्याचं जो पाणी ते पूर्णपणे वाहून जात असते. आणि आजूबाजूला जी झाडं आहेत ही आहेत निरगुंडीची झाडं. तर निरगुंडीची झाडाचं एक असं सांगितलं जातं की ह्या झाडांपासून जी निघणारा जो हवा आहे ती पूर्ण थंड असते, जेणेकरून जो दारुगोळा कोठार आहे हा थंड हवेमध्ये तो स्थित असावा. आता आपण इथून
जर का साईडला बघितलं तर इकडे हा जो रोड गेलेला आहे हा जातो आपला भवानी टोकाकडे. आता प्रामुख्याने इथं आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की इतक्या लांब महाराजांनी दारुगोळा कोठार का ठेवला असावा. तर दारुगोळा कोठार असा जी जागा असते त्या जागेपासून आजूबाजूला कुठली कोणत्याही प्रकारची वस्ती नसावी, कारण का ते पूर्णपणे ज्वलनशील पदार्थ आहे आणि त्याच अनुषंगाने महाराजांनी ह्या ठिकाणी दारुगोळा कोठार ठेवला आहे. आता आपण भवानी टोकाकडे जाऊया, जो की इकडनं पूर्णपणे खाली गेलेला आहे आणि ह्या साईडलाच तो पोटल्याचा डोंगर आहे ज्याच्यावरून इंग्रजांनी या दारुगोळा कोठारावर हल्ला केला आहे. चला आपण ते बघूया. तर दारुगोळा कोठार बघून आता आपण चाललोय भवानी टोकाकडे. भवानी टोक त्या वाटेने आपण आलो तर आपल्याला ही बोरूची झाडं इथे सुद्धा आहेत आणि खाली सुद्धा आहेत, खाली जास्त प्रमाणात आहेत. बोरूची झाडं आपल्याला नजरेस पडतात. आता ह्या बोरूच्या झाडाचा वापर आपल्या राजधानी या गडावर मोठ्या प्रमाणात कागदोपत्री व्यवहार व्हायचा आहे आणि ह्या कागदोपत्री व्यवहारासाठी ह्या बोरूच्या झाडापासूनच लिखाण केलं जायचं. त्यामुळे ह्या झाडांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. आता इथून आपण खाली भवानी टोकाकडे जाऊया आणि तिथे आपण भवानी मातेचं मंदिर दर्शन घेऊया आणि पुढे चालूया. चला. दुर्गेश्वर रायगड या घेऱ्यामधील अजून एक महत्त्वाचं स्थान म्हणजे भवानी टोक किंवा भवानीचा कडा. आता आपण भवानी टोकाकडे आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला भवानी देवीचं मंदिर आणि भवानी देवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आता इसवी सन 1929मध्ये वि. वा. जोशी एक इतिहास अभ्यासक त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकामध्ये असा एक संदर्भ आहे की ते जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा या ठिकाणी एक अष्टभुजा भवानी देवीची मूर्ती होती, पण ती काळांतराने या ठिकाणी इथून ती गायब झालेली आहे. आता ह्या ठिकाणी भवानी टोकाकडे आल्यानंतर आपल्याला या टोकाला किंवा ह्या जागेला भवानी टोक असं नाव का पडलं असावं याचा प्रश्न पडतो. समोर जर बघितलं आपण त्या साईडला तुळजाभवानीचं मंदिर या साईडला आहे आणि त्याच अनुषंगाने ह्या जागेला भवानी टोक असं नाव दिलं असावं. आणि माझ्या मागे बघाल तुम्ही ते समोर तिकडं तर लिंगाणा आहे, जो की आपल्या इकडनं दृष्टिक्षेपास पडतो. तर आता आपण दर्शन घेऊया भवानी देवीचं आणि आपण पुढच्या वाटचालीसाठी सुरुवात करूया.